किती तास लागतो जायला? 2 घंटे जाने का। अच्छा. नमस्कार मित्रांनो, सुट्टीचा दिवस वेस्ट करण्याऐवजी आम्ही निघालो इन्व्हेस्ट करण्यासाठी. ठाणे स्टेशनवरून सकाळी 6:10ची तपोवन एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो इगतपुरीला. इगतपुरी स्टेशनवरून आम्ही निघालो त्रिंगलवाडी फोर्टला. तिकडे जाण्यासाठी आम्ही रिक्षा केली आणि जाऊन पोचलो तळ्याच्या वाडीत, जे की त्रिंगलवाडी फोर्टचं बेस विलेज आहे. रिक्षातून उतरल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता की समोर किती निसर्गरम्य वातावरण आहे. मग त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की आपला ट्रेक किती छान होणार आहे. इथून आम्ही आमच्यासोबत एक छोटा गाईड घेतला आणि ट्रेकिंगला सुरुवात केली. गाईड आहे हा, आम्हाला रस्ता दाखवतोय. हे तळं पार करून आम्हाला पुढचा पल्ला गाठायचा होता. तळं पार करण्यासाठी आम्ही आमच्या मैत्रिणीला थोडी हेल्प केली आणि निघालो पुढे ट्रेकिंगसाठी. थोडं पुढे गेल्यानंतर तिथे आम्हाला केशरी रंगात रंगवलेले दगडांच्या रूपात देव दिसले. ते बघून आम्ही शेताच्या वाटेने पुढे निघालो. असंच पुढे जाता जाता आम्हाला खूप सारे शेततळे दिसले. त्यातून आम्ही मज्जा मस्ती करत पाण्यावर दगड उडवण्याचा प्रयत्न केला, पण एकाचा पण व्यवस्थित बसला नाही. त्यामुळे निराश होऊन आम्ही तसंच पुढे निघालो. पुढे जाऊन आम्हाला खूप साऱ्या बकऱ्या चरत असताना दिसल्या. असाच निसर्ग पाहत पाहत पुढे जाऊन आम्ही लेणीजवळ पोचलो. तर हे पहा मित्रांनो, खूप प्राचीन आणि ऐतिहासिक लेणी आहे. तिथे दिलेल्या माहितीनुसार ही लेणी 1958 पासूनची आहे. लेणीच्या आतमध्ये प्रवेश करताच तिथे आम्हाला खूप सारी तुटलेली शिल्प दिसली. तेथील एका मूर्तीवर पुरातन मजकूर सुद्धा कोरला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हरिश्चंद्र गडावर जसे 4 युगाचे 4 स्तंभ आहेत, तसेच इथे देखील हुबेहूब तसेच 4 स्तंभ आहेत. परंतु फरक एवढाच आहे की मध्ये फक्त शिवलिंग नाही आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापार युगाचे 3 स्तंभ मोडलेले आहेत, परंतु कलियुगाचा स्तंभ जशास तसा उभा आहे. लेणी बघून झाल्यानंतर पुन्हा आम्ही आमचा ट्रेक कंटिन्यू केला आणि तुम्ही बघू शकता आम्हाला या एंड पॉइंटला पोहोचायचं आहे. ठराविक अंतर चालून गेल्यानंतर वरती पोचल्यावर आम्हाला खूप सारे ढग जमा झालेले दिसले. ते वातावरण बघून असं वाटत होतं की आत्ताच खूप जोराचा धो पाऊस पडेल. गार वाऱ्याचा आस्वाद घेत आम्ही थोडा वेळ तिथे विश्रांती घेतली. विश्रांती झाल्यानंतर पुन्हा आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली. तिथे आम्हाला छोटे छोटे वॉटरफॉल्स दिसले आणि डोंगर माथ्यावरील मस्त असा शेतीचा नजारा दिसला. तो पाहून झाल्यानंतर झाडाझुडपातून रस्ता काढत पुढे आम्ही आमचा ट्रेक कंटिन्यू केला. तिथे आम्हाला एक रिस्की पॅच दिसला.
पण ते म्हणतात ना, द बेस्ट व्ह्यू कम्स आफ्टर द हार्डेस्ट क्लाइंब. ह्या गोष्टीचं मोटिवेशन घेत पायऱ्या चढत आम्ही तो रिस्की पॅच पार केला. फायनली ज्याच्यासाठी आम्ही आलेलो तो क्षण आला आणि सुंदर अशा धुक्यात दडलेल्या हनुमानाचे दर्शन आम्हाला झाले. पुढे जाऊन पठारावर फिरत असताना तिथे आम्हाला एक पाण्याचं कुंड दिसलं. त्यातील पाणी खूप स्वच्छ होतं, त्यामुळे आम्ही त्याच्यामधून पाण्याच्या बॉटल्स भरून घेतल्या. तर मित्रांनो, हे बघा, जसे माणसं रंग बदलतात तसाच रंग बदलणारा सरडा आम्हाला इथे दिसलाय. तो सध्या दगडाजवळ आहे, त्यामुळे त्याने दगडाचा रंग घेतलाय. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की रंग बदलणाऱ्या सरड्यांपासून आणि माणसांपासून तुम्ही लांब राहा. तर सोडा, हे फुकटचं ज्ञान होतं. लेट्स कम बॅक टू द पॉईंट. पुढे आम्हाला एक पाण्याचं डबकं दिसलं. त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे होते. त्यांना आम्ही थोडंसं खाऊ घातलं आणि गाईडने सांगितलेल्या दिशेने आम्ही पुढे निघालो. तर चालता चालता पुढे आम्हाला इतक्या प्रमाणात धुकं दिसलं की चालता चालता एक एक माणूस त्यामध्ये गायब होत होता. ते बघून आम्हाला असं वाटत होतं की जमीन आणि ढग एकत्र झाले आणि आम्ही क्षितिजापर्यंत जाऊन पोचलोय. धुक्यातून वाट काढत काढत आम्ही पुढे जाऊन पोचलो एका मंदिराजवळ. तो आमच्या ट्रेकचा फायनल पॉईंट होता आणि ते जे मंदिर होतं ते भवानी मातेचं मंदिर होतं आणि त्याच्या पुढे एक शिवलिंगसुद्धा होतं. देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ तिकडचा व्ह्यू एन्जॉय केला. सगळीकडे धुकं पसरलं होतं. पाऊस पडल्यामुळे पाण्याचे झरे वाहत होते. मंद असा थंडगार वारा सुटला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही थोडं ध्यानस्थ बसून पाण्याचा आणि निसर्गाचा आस्वाद घेत होतो. आणि इथेच आमचा ट्रेक संपला आणि आम्ही घरी निघालो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.